नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका हत्तीची गोष्ट जिचं नाव आहे विसरभोळा हत्ती। एका मोठ्या जंगलात गज्जू नावाचा एक हत्ती राहत होता। तो खूप दयाळू आणि बलवान होता, पण त्याची एक मोठी अडचण होती, तो फारच विसरभोळा होता। सकाळी उठल्यावर तो पाणी प्यायला जाणार, पण वाटेतच मित्रांशी गप्पा मारायला लागायचा आणि पाणी प्यायचेच विसरून जायचा। कधी अन्न साठवायचे लक्षात राहायचे नाही, तर कधी विश्रांतीची वेळ चुकायची। एके दिवशी जंगलात पाण्याची टंचाई निर्माण झाली। सर्व प्राणी वेळ ठरवून पाणवठ्यावर जात होते, पण गज्जू उशिरा पोहोचला, कारण त्याने वेळेची आठवण ठेवली नव्हती। त्यामुळे त्याला खूप वेळ थांबावे लागले आणि तो थकून गेला। तेव्हा गज्जूला आपली चूक समजली। त्याने इतर प्राण्यांकडून वेळेचे नियोजन शिकण्याचे ठरवले। त्याने दिवसाचे काम ठरवून ठेवले: पाणी, अन्न, विश्रांती आणि खेळ। हळूहळू त्याचा विसरभोळेपणा कमी झाला आणि तो अधिक आनंदी झाला। आता गज्जू वेळेत सगळी कामे करू लागला आणि त्याला कोणताही त्रास होत नसे। शिकवण: वेळेचे नियोजन केल्यास आयुष्य सोपे होते। गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।